हॅलो नमस्कार, मी कोमल. मी आता चालले मिसळ खायला. तर मिसळ खायला जाण्याआधी मी आधी हे निर्माल्य टाकते आणि मग तिथे जाते. सो आपण तिथे भेटू. बाय. आमचा प्लॅन आता बदलला आहे. आम्ही फिरायला चाललो आहे. तर जाता आता नाश्ता करणार. ते KGF वडापाव म्हणून फेमस वडापाववाला आहे, त्याच्या. माझी तयारी झाली आहे. आता आम्ही थोड्या वेळात निघू. एवढी तयारी फक्त वडापाव खायला ना, आम्ही फिरायला पण चाललो आहे कुठेतरी. तर ते पण बघूया पुढे. आम्ही आता शेडूंगजवळ आलो आहे. तर इकडनं डाव्या अंगाला आत वळायचं आणि इथे हा KGF वडापाव म्हणून जो मी सांगितला होता तो आहे. तुम्हाला बॅनर बघून कळालंच असेल की ह्याला KGF वडापाव का म्हणतात. जेव्हा KGF हा पिक्चर हिट झालेला तेव्हा तो हिरो त्याच वेळेमध्ये तो हिरो इथे वडापाव खाण्यासाठी आला होता. त्यामुळे याला KGF वडापाव किंवा शेडूंगचा वडापाव असं ओळखलं जातं. तुम्ही पण कधीतरी इकडे वडापाव खायला या. वडापाव खरंच खूप छान असतो. आज फक्त मला वडापाव आवडला नाही, कदाचित भाजी दुसरं कोणीतरी बनवली असावी. पण आणि एरवी गर्दी पण असते, आज गर्दी पण नाही भेटली तिथे. आता आम्ही पोचलो चौक फाट्याला. इकडनं डाव्या हाताला आतमध्ये जायचं. थोड्याच वेळात ND स्टुडिओ लागेल. ND स्टुडिओला आपण व्हिजिट नाही देणार आहोत, बाहेरूनच बघणार आहे. हे आहे ND स्टुडिओ, जिथे सिरियल आणि पिक्चरच्या शूटिंग्स होत असतात. हे सगळ्यांनाच माहिती आहे की कर्जतमध्ये आहे. सो आपण हे असं बाहेरून बघू आणि पुढे जाऊ. आता आम्ही तिथे पोहोचतोय जिथे मला खूप दिवसांपासून महिन्यांपासून यायची इच्छा होती. मी याचे यूट्यूबला खूप सारे व्हिडिओ पण बघितले होते. आत्ता मी आले आहे पळसदरीमध्ये, जिथे श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. मला खूप इच्छा होती ते येण्याची. फायनली आज आले. आता आतमध्ये दर्शन घेते. हे बाहेर खूप छान एक वासरू आणि गाय होती. ही श्री स्वामी समर्थांची एक मूर्ती होती, ती खूप छान होती म्हणून तिचा एक व्हिडिओ घेतला. आणि बाकी मंदिरामध्ये काम चालू होतं त्यामुळे दर्शन घेता नाही आलं, लांबूनच दर्शन झालं. गाभाऱ्यापर्यंत जाता नाही आलं आम्हाला. त्यांनी सध्या दर्शन बंद ठेवलं आहे. असं बोलतात की श्री स्वामी समर्थांची इच्छा नसेल तर त्या गोष्टी होत नाही आणि असेल त्या गोष्टी होतात. तर कदाचित पुढच्या वेळी मला दर्शन मिळेल त्यांच्या गाभाऱ्याजवळ. पळसदरीमध्ये श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे आलो खोपोलीमध्ये, गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये. हे फिरण्यासारखं आहे त्यामुळे इथे आम्ही थोडा वेळ घालवणार आहोत. आज दुर्गाष्टमी होती त्यामुळे ते महायज्ञ होतं आणि ते झालेलं ते.
आणि मग आम्ही महाप्रसाद घेतला आणि थोडा वेळ इथे निवांत बसलो. इथे खूप शांत वातावरण आहे. आणि इकडनं निघाल्यानंतर आम्ही आता जाणार आहोत वरदविनायकला. आम्ही वरदविनायकला दर्शन घेतलं महडमध्ये आणि तिथे खूप सहली आल्या होत्या, त्यामुळे कॅमेरामध्ये काही शूटिंग करता नाही आलं.